मुलांच्या आरोग्याशी संबंधित एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। तेलंगणा औषध नियंत्रण प्रशासनाने मुलांना दिल्या जाणाऱ्या अल्मोंड किड सिरपच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत। या सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉल नावाचं अत्यंत विषारी केमिकल आढळल्याचं विभागाने एका ॲडवायझरीमध्ये स्पष्ट केलं आहे। कोलकाता येथील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या लॅब रिपोर्ट नंतर ही कारवाई करण्यात आली आहे। बिहारमधील ट्रीड्स रेमेडीज या कंपनीने उत्पादित केलेल्या बॅच नंबर AL24002 मधील औषध भेसळयुक्त आणि जीवघेणं असल्याची पुष्टी या अहवालात करण्यात आली आहे। सामान्यतः हे सिरप मुलांमधील ॲलर्जी, हे फीवर आणि अस्थमाच्या उपचारांसाठी डॉक्टरकडून लिहून दिलं जातं। तपासणी दरम्यान या सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण ठराविक मानकांपेक्षा खूप जास्त असल्याचं दिसून आलंय। तज्ञांच्या मते इथिलीन ग्लायकॉल हे एक औद्योगिक द्रावण आहे, ज्याचा वापर अँटीफ्रीज आणि कूलंट तयार करण्यासाठी केला जातो। हे केमिकल शरीरात गेल्यास किडनीचं गंभीर नुकसान होऊ शकतं, मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि विशेषतः मुलांसाठी ते प्राणघातक ठरू शकते। राज्यातील सर्व औषध निरीक्षकांना मेडिकल स्टोअर्स, वितरक आणि रुग्णालयातून या विशिष्ट बॅचचा साठा त्वरित जप्त करण्याचे आणि विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे। प्रशासनाने पालकांना आवाहन केलं आहे की जर त्यांच्याकडे अल्मोंड किड सिरपचा बॅच नंबर AL24002 असेल तर त्याचा वापर अजिबात करू नका आणि त्वरित औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना याची माहिती द्या। भेसळयुक्त औषधांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या संबंधित कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। मुलांच्या औषधांमधील अशा प्रकारच्या भेसळीमुळे देशातील औषध नियामक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। लोकांच्या सोयीसाठी प्रशासनाने एक टोल फ्री क्रमांक देखील जारी केलाय, जेणेकरून कोणत्याही संशयास्पद औषधाची माहिती त्वरित देता येईल। अशाच घडामोडी व अपडेट्स मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।